राज्य सरकारने ज्यांना धोका नाही अशा सर्व पक्षीय नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे। सर्व आमदारांना आता फक्त एकच सुरक्षा रक्षक असेल। मंत्र्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा मात्र तशीच राहणार आहे। प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, कृष्णा गजबिये, देवराम होळी यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे। याच मुद्द्यावरून संजय राऊत आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। मला वाय झेड वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये वाय झेड करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण वाय झेड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। शासकीय कार्यालयामध्ये गोंधळ आहे। गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। आता वायझेड कोण आहे हे महाराष्ट्राने त्याला आणि त्याच्या बॉसला दाखवून दिलं। त्यामुळे त्याच्या भाषेत आता मला पवित्र तिरुपती भूमीत बोलायचं नाही, नाहीतर वायझेडची स्पष्टता देखील मी तुम्हाला दिली असते। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। बिंडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे। म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बळवडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत। मी अनेक वेळेला अनेक नेत्यांनी सांगितलं, अनेक प्रवक्त्यांनी सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो। अनेकदा तर दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो। मग मातोश्री व्हाया मग सामना पेपर हा त्याचा दिनक्रम आहे। म्हणून त्याच्या या कार्यक्रमाकडे आम्ही दुर्लक्ष करतो। ज्यांना आता इस्पितळात नाव घालण्याची वेळ आली आहे आणि ते वेड्यांच्या इस्पितळात ते वेड्यासारखं बडबड करतात, त्यात अग्रणी नाव संजय राऊत यांचं आहे।